नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल. प्राजक्ता माळी यांचा जन्म 8 ऑगस्ट 1989 रोजी पुणे येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना नृत्याची खूप आवड होती. त्यांच्या आईने त्यांना भरतनाट्यम शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले. प्राजक्ताने अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून भरतनाट्यममध्ये विशारद पदवी मिळवली. तसेच पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. नृत्य क्षेत्रात त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. हिंदीतील क्या मस्ती क्या धूम या कार्यक्रमात विजेतेपद मिळवून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. यानंतर अभिनय क्षेत्राकडे वळत त्यांनी तांदळा एक मुखवटा या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. जुळून येते रेशीमगाठी या मालिकेतील मेघना देशमुख ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरली. तसेच नकटीच्या लग्नाला यायचं ह, सुवासिनी यासारख्या मालिकांमध्येही त्यांनी उत्तम काम केले. चित्रपटांमध्ये संघर्ष, हम्पी, खो खो, मी 50 वर्षाचा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यासारख्या चित्रपटांमधील त्यांची भूमिका विशेष गाजल्या. प्राजक्ता माळी केवळ अभिनेत्री नाहीत तर यशस्वी उद्योजिकाही आहेत. त्यांनी प्राजक्ता राज नावाचा पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड सुरू केला आहे. तसेच कर्जत येथे प्राजक्ता कुंज नावाचे सुंदर फार्म हाऊसही त्यांच्या मालकीची आहे. सोशल मीडियावरील त्यांची मोठी लोकप्रियता आहे. लाखो चाहते त्यांच्या पोस्ट आणि व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद देतात. मेहनत, जिद्द आणि कलेवरील प्रेम यांच्या जोरावर प्राजक्ता माळी यांनी नृत्य, अभिनय आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांमध्ये यश मिळवले आहे. त्यामुळे ते आज मराठी मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक मानल्या जातात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.